स्वतः भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं बहुमत नाही, अशा वेळेला महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू बिल लोकसभेत आणलं. त्यांचा मूळ उद्देश हा महिलांना आरक्षण वगैरे देण्याचा अधिकार, हक्क, भावना वगैरे अशा काही नव्हत्या, तर 543 जागा वाढवून फक्त 850 करायच्या आणि सत्तेचा अमरपट्टा कायम बांधून सतत विजय प्राप्त करत राहायचं. याशिवाय अमित शहा आणि त्यांच्या लोकांचा कोणताही हेतू नव्हता. बेकायदेशीर पद्धतीनं विजय मिळवायच्या संदर्भातलं हे बिल होतं. डिलिमिटेशन, बरं का, आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की हे डिलिमिटेशन बिल फॉर अनफेअर व्हिक्टरी. डिलिमिटेशन बिल फॉर अनफेअर व्हिक्टरी म्हणजे बेकायदेशीर पद्धतीनं भविष्यात विजय मिळवता यावे त्या पद्धतीचं डिलिमिटेशन करून 850 जागा वाढवायच्या महिलांच्या नावाखाली. यापेक्षा या बिलाचा कोणताही हेतू नव्हता. या निमित्तानं देशामध्ये उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पेटवायचा होता. या निमित्तानं त्यांना पुरुष विरुद्ध महिला असा संघर्ष पेटवायचा होता. या निमित्तानं त्यांना आम्हीच एकमेव महिलांचे तारणहार हा नॅरेटिव्ह सेट करायचा होता. जर ते खरोखरच महिलांचे तारणहार असतील तर 2023ला जे महिला आरक्षण विधेयक आम्ही सगळ्यांनी मंजूर केलेलं आहे त्यातल्या 543 जागांमध्ये नरेंद्र मोदी यांनी महिलांना 33% आरक्षण द्यायला काहीच हरकत नव्हती. आमची सगळ्यांची तयारी होती. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्याला पाठिंबा दिला, सगळ्यांनी पाठिंबा दिला. पण ते न करता भारतीय जनता पक्षातील पुरुष खासदारांच्या आणि पुरुष नेत्यांच्या जागा वाचायला पाहिजेत यासाठी 850 जागा करण्याचं हे षडयंत्र होतं. ते संसदेमध्येच लोकशाही मार्गाने उधळून लावलं. हे ढोंग आणि ही भोंदूगिरी, महिलांच्या नावावरची शोषण भाजप करते जे महिलांच्या नावाखाली, त्याचा आम्ही पर्दाफाश केला. सर, यामध्ये एक मुद्दा असा आहे की मोदीजींच्या ध्येयबोलीबद्दल सातत्यानं सांगितलं जातंय, बोललं जातंय आणि एकीकडे अमित शहा आक्रमकपणे मांडतात आणि दुसरीकडे देशामध्ये एक संदेश जातो की मोदी काही करू शकत होते, त्यांचं विधेयक पडलं जातं. नाही, हा या विधेयकानिमित्त नरेंद्र मोदी विरुद्ध अमित शहा संघर्ष पाहायला मिळाला पक्षांतर्गत. नरेंद्र मोदी विरुद्ध अमित शहा हा जो एक पक्षांतर्गत संघर्ष सुरू आहे असं बाहेर जे दबक्या आवाजात तुम्हाला दिसत होतं ते लोकसभेच्या पटलावर आम्हाला पाहता आलं. अमित शहा म्हणतात की आनंदोत्सव हा निंदनीय आहे. तुम्ही कोण म्हणताय? अमित शहा म्हणतात की तुम्ही विधेयक पडल्याच्या नंतर जो आनंदोत्सव केला. आम्ही विधेयक कुठे पडलंय? महिला आरक्षणाचं विधेयक हे 2023 सप्टेंबर 2023ला मंजूर झालेलं आहे. तुम्ही 2023चे सोशल मीडियावरचे यांचे ट्विट पहा. देवेंद्र फडणवीस यांचे एक ट्विट मी प्रसिद्ध केलंय. पाहिलं असेल की 2023ला महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला, मोदींचं अभिनंदन केलंय. स्वतः नरेंद्र मोदींनी त्यावेळेला आनंद व्यक्त केलाय. आम्ही आनंद 2023ला व्यक्त केलाय महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल. काल जो आम्ही आनंद व्यक्त केलेला आहे तो लोकशाहीचं रक्षण केल्याबद्दल. असं असलं तरी महिला नेत्यांमध्ये नाराजी दिसते. तुमच्याच पक्षाच्या माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी मोठा दुःखद दिवस आहे. मला माहित नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधेयकाला संपूर्ण म्हणजे ही जी लढाई होती ढोंगाविरुद्ध, महिला आरक्षणाच्या नावाखाली जे ढोंग चाललं होतं त्या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि आमच्या सर्व खासदारांनी विद्यमान त्याला पाठिंबा दिला या लढाईमध्ये आणि आम्ही जिंकलो. प्रश्न असा आहे की आम्ही महिला आरक्षणाला विरोध केलेलाच नाही. कोणीच केला नाही. ना काँग्रेसनी केला, ना तृणमूल काँग्रेसनी केला, ना DMKने केला, ना समाजवादी पार्टीने केला, ना आमच्या शिवसेनेनं केला.
कारण महिला आरक्षण विधेयक हे 2023ला आम्ही सगळ्यांनी मंजूर केलेलं आहे. भाजपच्या नेत्यांनी भेटी घेतल्याच्या नंतर चतुर्वेदींची भूमिका बदलली असं म्हणायचं. मला माहिती, माझ्याकडे अशा गोष्टींविषयी माहिती नसते. आज देशभरामध्ये आंदोलन करणारे, निदर्शनं करणारे भाजप या बिलासाठी मूर्ख आहेत ते. त्यांना हेच करायचं होतं ढोंग. मिळून ते ढोंगी आणि भोंदू आहेत. भारतीय जनता पक्ष